नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला व्हेज बिर्याणी आणि दम बिर्याणी करून दाखवणार आहे. तर पहा, मी आता त्याच्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे. हे पण पाहून घ्या तुम्ही. हे साहित्य याच्यात हे फुलकोबी आणि हे कोबी घेतलेलं आहे, हे परसबी घेतलेलं आहे, वाटाणे आणि बटाटे, टमाटे, गाजर आणि पनीर हे असे घेतलेले आहे. मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, बदाम घेतलेले, काजू घेतलेला आहे. तर आता पहा, हे अंदाजे मी 200 ग्राम कांदा किसून घेतलेला आहे. हा म्हणजे बारीक चिप्स केलेला आहे. याला तळून घ्यायचा आहे आपल्याला. हा कांदा पूर्ण आपल्याला सजवायसाठी त्याला हे तळून घेणार आहे. तर पहा, आता सगळ्यात आधी आपण तांदूळ उकडायला ठेवणार आहे. हे पहा, हे गरम पाणी ठेवणार आहे मोठ्या भांड्यात. हे तांदूळ मी भिजू घातलेले आहे. हे पहा, 2 तास आधी हे तांदूळ भिजू घातलेले आहे मी. हे आता आपण उकडायला टाकणार आहे. तर पहा, आता मी पाणी उकडायला ठेवणार आहे. हे पहा, पाणी उकडायला ठेवलेलं आहे मी. आणि पाणी चांगली उकळी येऊ द्यायची, नंतरच आपण तांदूळ टाकायचे. तर पहा, भरपूर पाणी घ्यायचं याच्यात. आणि त्याच्यात हे आपण हे पाणी चांगलं उकळी येऊ द्यायची. नंतर आपण याच्यात हे तमालपत्र आहे, हे मिऱ्या आहे, लवंग आहे, हे असे आपण याच्यात, कलमी आहे, हे टाकणार आहे आपण याच्यात. आणि मीठ टाकणार आहे. मीठ भरपूर टाकायचं आहे आपल्याला. हे पहा, आपण मीठ भरपूर टाकणार आहे, कारण ते पाणी निघून जाते ना, भातात मीठ राहत नाही, म्हणून आपण मीठ भरपूर टाकणार आहे. पाण्यात निघून जाते हे मीठ. हे पहा, आणि हे साहित्य टाकणार आहे याच्यात. हे पहा, जिरं आणि हे मसाले टाकून देणार आहे. आणि निंबू पिळून देणार आहे. याची बी काढून घ्यायचा आधी. बी जाऊ द्यायचं नाही आहे. आणि याच्यात म्हणजे आपला भात जो आहे तो छान रंग येते त्याला, पांढरा शुभ्र. म्हणून आपण हे अर्ध लिंबू पिळून घेणार आहे याच्यात. हे पहा, या पाण्यात आपण अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. ते भात आपण बाजूला ठेवू आणि कांदा तळून घेणार आहे. तर पहा, हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत, दुसऱ्या याच्यावर. तोपर्यंत आपण कांदा तळून घेणार आहे. आपला भात होते तोपर्यंत आपण कांदा तळून घेणार आहे. हे पहा, आपण पाणी बाजूला ठेवून दिलेलं आहे. आणि इथं आपण कांदा तळून घेणार आहे. आधी आपण ह्या भाज्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या पूर्ण भाज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे तुपात. हे पहा, मी तूप घेतलेलं आहे याच्यात. हे भाज्या तळायला, आणि थोडे थोडे तळायचे आहे, जास्त नाही तळायचे आहे. ह्या भाज्या आपल्याला एकदम थोडे थोडे तळायचे आहे. आपलं पाणी पण आपण उकळायला ठेवलेलं आहे, भात उकळायला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण हे काजू तळून घेणार आहे. एकदम पटकन 2-2 मिनिटात ह्या भाज्या तळून घ्यायच्या आहे.
जास्त वेळपर्यंत नाही तळायचे आहे. हे पहा. हे फरसबी आहे, हे पण आपण तळून घेणार आहे. हे तळले म्हणजे आपल्याला हे शिजायला वेळ नाही लागणार, म्हणून आपण एकदम 2 मिनिटातच आपण काढून घ्यायचे. हे तळून जास्त तळून नाही घ्यायचे आहे. कोबी तळून घ्यायची. पहा, ही कोबी पण तळली गेलेली आहे. आता बटाटे तळून घ्यायचे आहे. याचे काठ थोडेसे असे लालसर झाले म्हणजे आपण काढून घेणार आहे. हे छान होणार आहे. हे बिर्याणी, व्हेज बिर्याणी पहा, खूप सुंदर होते. आता ही गाजर तळून घेणार आहे. एक 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 आपण पूर्ण तळून घेणार आहे. छान बोला तुम्ही. फॅन. आता हे पहा, आपला भात आपण याच्यात टाकून देणार आहे. पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि हे भात टाकून देणार आहे आपण. हे पहा. आता हे जे मसाले आहे हे आपण काढून घेणार आहे. हे गाजर पण काढून घेणार आहे आपण. आता पनीर तळून घ्यायचं.
हे पनीर आपण वेगळं काढून ठेवून देणार आहे. झाल्यावर आपला भात छान शिजत आहे. हे पनीर आपल्याला नंतर टाकायचं आहे सजवायला, म्हणून आपण हे वेगळं काढू. छान पनीर पण तळलेले आहे. आता आपण हे वाटाणे टाकून देणार आहे. आपला भात चांगला 10 मिनिटं आपल्याला उकडून घ्यायचा आहे. होत आहे आपला भात. तोपर्यंत आपण काय करणार आहे, कांदा तळून घेणार आहे. कांदा आपल्याला सजवायला कांदा लागेल, तो तळून घेणार आहे आपण भात उकडेपर्यंत. पहा, आता वाटाणे पण झालेले आहेत आपले. आता आपण काय करणार आहे, याच्यात तेल टाकणार आहे आणि कांदा तळून घेणार आहे. हे पहा, आपण हे कांद्याला काय केलेलं आहे, 2 तास आपण उन्हात दाखवलेला आहे, म्हणून हा कांदा आपला लवकर होईल. आणि हे थोडं थोडं तळणार आहे आपण, एकदम आपला कांदा तळल्या नाही जाणार, म्हणून आपण थोडं थोडं तळणार आहे. पहा, दोन दोन बेत मध्ये आपण तळून घेऊ हे. पहा, आता आपलं भात पण पाहायचं आहे आपल्याला. भात पण पाहून घ्यायचं झालेला असेल, कारण आपल्याला 90% भातच शिजवायचा आहे. नंतर तो आपल्या बिर्याणी मध्ये शिजणार आहे. तर पहा, आपण हे भात आता
आपल्याला भात पण काढून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपण भात काढून घेणार आहे. खूप छान होते. करून पहा तुम्ही अशी बिर्याणी, दम बिर्याणी. हा कांदा आपल्याला सजवायला लागणार आहे बिर्याणीला. पहा, आता आपला हा कांदा तळून झालेला आहे. पहा छान. आता आपण काय करणार आहे, हे भात काढून घेतलेला आहे. आता आपण हे भाज्या फोडणी देणार आहे. तर याच्यात आता मी या तेलामध्ये हे 2 चम्मच मी तूप टाकणार आहे. ठीक आहे. आणि आपण फोडणी देणार आहे. पहा, ह्याच्यात मी आता हे खडे मसाले टाकलेले आहेत. जिरं टाकलेलं आहे. जिरं, मोहरी, हे पहा टाकलेलं आहे. जिरं, मोहरी. बाकीचं साहित्य पण नंतर टाकणार आहे. हे पहा. पहा, आता हे आपण खडा मसाला टाकलेला आहे. आता कांदा टाकत आहे. कांदा, हिरव्या मिरच्या हे सगळं टाकून देणार आहे.
हे पनीर बिर्याणी, पनीर आहे याच्यात, व्हेज बिर्याणी म्हटलं तर चालते, सगळंच आहे याच्यात. आपला कांदा झाला म्हणजे आपण सगळे धनेपूड, हळद, तिखट हे सर्व टाकणार आहे याच्यात. खूप सुंदर होते, करून पहा तुम्ही एक वेळा. आता आपला कांदा थोडा लालसर झालेला आहे. आता आपण याच्यात तिखट टाकणार आहे. धनेपूड, हळद, मीठ. मीठ कमीच टाकणार आहे कारण आपण भातात मीठ टाकलेलं आहे. फक्त भाजी पुरतं मीठ टाकणार आहे आपण, भाजीला चव येण्यापुरतं. आणि हे ड्रायफ्रूट हे काजू जे आहे, काजू पनीर हे आपण नंतर टाकणार आहे. आता पहा टमाटे टाकून देणार आहे मी. कोणी टाकतात कोणी नाही टाकत, आपल्या आपल्या इच्छेनुसार टाकायचं किंवा नाही टाकायचं. थोडा गरम मसाला, पनीर मसाला म्हणा किंवा गरम मसाला, थोडे पुदिन्याचे पानं आणि दही टाकून देणार आहे आता याच्यात. हे पहा, हे घरी लावलेलं दही आहे, हे दही टाकून देणार आहे याच्यात. छान होते. आता 1 वाटी दही घेतलेला आहे मी. हे चांगलं मिसळून घ्यायचं, दही फाटलं नाही पाहिजे तोपर्यंत आपण हे असं फिरवत राहायचं. आता आपण ह्या पूर्ण भाज्या टाकून देणार आहे ह्याच्यात. पहा, हे सर्व भाज्या टाकून देणार आहे. आधी आपण तळलेले आहे हे, म्हणून आता आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे. ही भाज्या तळल्यामुळे थोडे थोडे शिजलेलेच आहे ते. थोडी कोथिंबीर टाकू आपण, नंतर आपल्याला सजवायला पण लागेल कोथिंबीर. आता पहा आपण हे माठात करणार आहे. छान माठ घेतलेला आहे मी. हे पहा, सुंदर माठ आहे. हा माठ मी सजवलेला आहे.
माझ्या हाताने मी हे सजवलेलं आहे. हा माठ पहा, किती सुंदर माठ आहे. याला मी सजवलेलं आहे. या माठात आपण आता बिर्याणी बनवणार आहे. तर पहा, आता हे आपली भाजी झाली म्हणजे आपण याच्यात दम देणार आहे. पहा, आता आपण आपली भाजीची वाट पाहत आहे. भाजी झाली आपली का हे पाणी थोडं आटू द्यायचं आहे. हे टमाट्यामुळे, त्याला टमाटे दही टाकले ना आपण, त्याच्यामुळे पाणी सुटलेलं आहे. तर हे थोडं आपल्याला शिजू द्यायचं आहे. नंतर आपण याला सजवणार आहे छान. खूप छान होते, पहा तुम्ही करून अशी बिर्याणी. पहा, आपला भात पण मोकळा मोकळा झालेला आहे. हे पहा, आता आपण हा भात सजवणार आहे त्याच्यावर. याची आता बिर्याणी होणार आहे. पहा, किती छान मोकळा मोकळा झालेला आहे भात. करून पहा तुम्ही अशी एक वेळा दम बिर्याणी. खूप छान होते. आता पहा, हे होत आहे आपली, तोपर्यंत आपण याच्यात भात टाकणार आहे. स्टेप बाय स्टेप आपलं हे टाकून घेणार आहे. हे पहा, आता आपण थोडं खाली भात पसरवणार आहे. हे भात झाले टाकलेलं आहे. याच्यात आपला आपण हे तळलेला कांदा सजवायचा आहे. हे पहा, छान तळलेला कांदा आपण सजवून घेणार आहे याला. आणि पुदिन्याचे पानं, थोडेसे पुदिन्याचे पानं आणि हे कोथिंबीर हे टाकलेली आहे. पण पहा, छान झालेली आहे आपली ही भाजी. पहा, आता आपण हे भातावर टाकणार आहे आपली भाजी. हे थोडी थोडी एक एक थर. पनीरचे तुकडे असे टाकायचे वर एक एक, छान दिसते. अजून आपण भाताचा थर टाकणार आहे ह्याच्यावर. पहा, हे भाताचा थर टाकल्यावर हे पहा, आपण याच्यात अजून आपला तळलेला कांदा टाकणार आहे.
हे पहा. आणि हे ड्रायफ्रूटचे काजूचे तुकडे असे सजवून देणार आहे आपण. हे पहा. पनीर पण टाकणार आहे. पुदिना आणि कोथिंबीर. आता पहा. आता अजून आपण याच्यावर भाजी टाकणार आहे. पहा. आता आपण याच्यावर भात टाकून देणार आहे. पहा. पहा. आता आपण हे काय करणार आहे. पावा ठेवून देणार आहे. पावा गरम करायला. तसं आपण डायरेक्ट हे भांडं पण ठेवू शकतो, कारण हा जाड भांडा आहे. हा पण ठेवू शकतो. तर याला आता आपण काय करणार आहे, पॅकिंग करून देणार आहे. आणि आता आपण हे 10 मिनिटं होऊ द्यायचं. आपण काय करायचं, 2 मिनिटं आपण हे डायरेक्ट ठेवून देणार आहे. आणि नंतर मग आपण ताव्यावर ठेवून देणार आहे. हे थोडं गरम होऊ द्यायचं. नंतर आपण हेच असं उचलून ताव्यावर ठेवून देणार आहे. ही अशी होऊ द्यायची आपण डायरेक्ट. नंतर मग 10 मिनिटं आपण ताव्यावर ठेवून आपण होऊ द्यायचे. हे पहा, असा तावा ठेवायचा. याचा तावा ठेवायचा, याला गरम होऊ द्यायचा आणि याच्यावर हे बिर्याणीचं भांडं असं होऊ द्यायचं. 10 मिनिटासाठी हे होऊ द्यायचं. नंतर मग आपण काढून पाहायचं. पहा. आता आपण ही आपली व्हेज बिर्याणी झालेली आहे. आता आपण हे काढणार आहे. पहा, मला काढून दाखवणार आहे. किती सुंदर व्हेज बिर्याणी झालेली आहे.
पहा, खूप सुंदर झालेली आहे आपली व्हेज बिर्याणी. आता आपण हे असं बरोबर एका बाजूने काढणार आहे. असं हे असं नाही काढता आलं समजा तर हे काय करायचं, पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे पहा, हे पहा किती सुंदर झालेली आहे व्हेज बिर्याणी. पहा, पहा. आपला तळलेला कांदा पण दिसत आहे, याच्यात पनीर पण दिसत आहे. किती सुंदर झालेली आहे पहा ही व्हेज बिर्याणी. खूप सुंदर झालेली आहे. हे पहा, खूप सुंदर झालेली आहे व्हेज बिर्याणी.